रिमांड होम महिन्याला 25 रुपयेच देऊ शकणार होतं, तेही 1 वर्ष. तेव्हा प्राचार्य अमरसिंह राणे ग्रामभारतीचे प्रमुख होते. त्यांनी सर्व समजून घेऊन मी मेस मॅनेजर म्हणून काम करावं, म्हणजे जेवण मोफत मिळेल आणि संस्था खर्चात फी भागेल असा हिशोब सुचवला आणि माझा प्रवेश निश्चित झाला. आम्ही प्रवेशाला म्हणून गेलेलो, पण अद्याप इतर प्रवेश होणे बाकीचे होते. 1 महिन्याने कॉलेज सुरू होईल असं सांगण्यात आलं. लक्षात आलं की इतर कॉलेजचे प्रवेश बंद झाले की इथं प्रवेश सुरू होता. आपण आलेलं ठिकाण आडवळणाचं, अडल्या नारायणाचं असलं तरी होतं सुरक्षित. माझ्यासारख्याला नाहीतरी कोण होतो शिकवणारं, स्वीकारणारं? हो नाही करता करता ऑक्टोबर 1967च्या मध्यास मी मौनी विद्यापीठात दाखल झालो. वर्कशॉप हॉस्टेलवर प्राचार्य राणे सरांनी आपल्या बेळगावच्या परिचित असलेल्या 2 चांगल्या मुलांच्या खोलीत माझी राहण्याची व्यवस्था केली. पैकी एक होता अनंत देसाई, बेळगावचे सुविख्यात पत्रकार, संपादक, समाजसेवक शामराव देसाईंचा तो मुलगा. दुसरा त्याचाच शेजारी होता विनोद आजरेकर. इथेही माझ्या अनाथपणानं रिमांड होमनं पिच्छा पुरवलाच. मी हाफ पॅन्ट घालूनच आलेलो, पांढरा शर्ट, खाकी हाफ पॅन्ट. इतर मुलं विजार, फुल पॅन्ट्स, रंगीत कपडे आलेली. प्रत्येकाबरोबर पालक पोचवायला आलेले. मी एकटा आलेलो. प्रत्येकाबरोबर खाऊच्या पिशव्या, माझ्याबरोबर कपडे आणि बिछाण्याची बॅग. किती गोष्टी सांगाव्यात. अनंत आणि विनोदने मात्र मला ते कधीही जाणवू दिलं नाही. त्यांनी केलेला माझा सहज स्वीकार, विशेषतः सारी परिस्थिती कळूनही केलेला स्वीकार मला सुखावून गेला. इकडे रिमांड होमच्या अल्लाउद्दीनच्या गुहेतून सुटल्याचा आनंद हा मात्र काही औरच होता. जेमतेम महिनाभरी कॉलेज चाललं नाही आणि दिवाळीची सुट्टी लागली. कॉलेजची तयारी, सामानाची जुळवाजुळव, कपडे, वह्या, पुस्तकं आणण्यासाठी म्हणून मी साहेबांच्या परवानगीनं पंढरपूर गाठलं. आता मी कॉलेज कुमार झालो होतो. पंढरपूरला जाण्याची ओढ असण्याचं कारण मे मध्ये घोंगावलेलं धोक्याच्या वयाचं काहूरही होतं. आता ते थोडं स्वास्थ्य आलेलं. इतर मुलांप्रमाणे मीही आता प्रतिष्ठित झालेलो. त्याचा परिणाम झालेला. त्या अनामिकेच्या गांभीर्याची जागा एव्हाना स्मितहास्यानं घेतलेली. या पलीकडची लक्ष्मण रेषा मला नाही आठवत. तो भास होता की वास्तव हे सारं गुलदस्त्यात राहावं अशीच सारी स्थिती, असा दुरावा. यातून माझ्या एक एक कविता झरत पाझरत राहिल्या. कवितेची वही आकारू लागली. मी काहीशा निराशेनंच गारगुठी गाठली. आता मात्र माझ्या पुढं अस्तित्वाचाच प्रश्न होता. स्टायपेंड मिळवायचा तर प्रथम श्रेणी मिळवायलाच हवी होती याची प्रकर्षानं जाणीव झाली. मी झपाटून अभ्यासाला लागलो. NCC, वादविवाद, समाजसेवा शिबिर, साऱ्या उपक्रमात मी सहभागी होऊ लागलो. कोशाचं फुलपाखरू झाल्याचा अनुभव यावा असं चैतन्य परिस्थितीच्या जाणीवेतून माझ्यात आलं. मी पुस्तकी किडा झालो. कॉलेज, लायब्ररी आणि हॉस्टेल अशा त्रिस्थळीत मी स्वतःला गुंतून घेतलं. कधीही कुठला तास चुकवला नाही. प्रिपरेटरीला 17 विषय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कम्युनिटी डेव्हलपमेंट असे कितीतरी नवे विषय. पुस्तकं इंग्रजीत तर उत्तर मात्र मराठीत लिहिण्याची अजब कसरत करावी लागायची. माझ्या इंग्रजीनं कधीही 36ची लक्ष्मण रेषा न ओलांडल्यानं इंग्रजीशी तसा माझा 36चाच आकडा होता. मनात सतत पुढील 3 वर्षाची काळजी घर करून राहिलेली असायची. मुदत संपणार असल्याच्या टांगत्या तलवारीनं मला बेचैन केलेलं होतं. रिमांड होम आणि कॉलेजच्या मतीनं 3 वर्षाची मुदतवाढ मिळावी म्हणून मी प्रयत्न सुरू केले होते. गेल्या वर्षाचा मुदतवाढीचा अनुभव लक्षात घेता चांगले मार्क्स मिळवायच्या काळजीनं झोप उडालेली होती. पैशाच्या अडचणीनं साध्या साध्या गोष्टीसाठी घोडं आडायचं. नाही म्हणायला आई 15-20 रुपये पाठवायची. त्यात 1-2 महिने काढावे लागायचे.
तेल, साबण, चहा, स्टेशनरी इत्यादी खर्च कितीही काटकसर केली तरी आवरायचा नाही. प्रत्येक वेळी मन मारावं लागायचं. बरोबरची मुलं हॉटेलात ताव मारायची. मला चहाचा कपही महाग वाटायचा. बऱ्याचदा मेसच्या नुसत्या 2 वेळच्या जेवणावर दिवस काढायचो. आमच्या हॉस्टेलचे रेक्टर प्राध्यापक V.K. कुलकर्णी होते. ते आम्हाला मानसशास्त्र शिकवत. हॉस्टेलवर स्वतः ते येऊन कागद उचलू लागायचे. मग मुलं सफाई करायची. त्यांच्या या शिरस्त्याची कल्पना आल्यावर मात्र मुलं शिस्तीनं वागू लागली. ते विचाराने आक्रमक होते. त्यांना गैर काही खपायचं नाही. नेहमी गोळी घालायची भाषा ते करायचे. त्यांच्या वागण्या बोलण्यात देशाभिमान, देशप्रेम, देश सुधारणा ठासून भरलेली असायची. राष्ट्रसेवा दलाच्या त्यांच्या विचारांनी त्यांचं आणि माझं आंतरभारतीचं नातं निर्माण झालं होतं. या काळात डिसेंबर 1967 कोयनेच्या परिसरात भूकंप होऊन मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. सर अस्वस्थ होते. त्यांनी पुनर्वसन शिबिराची कल्पना काढली. आंतरभारती, राष्ट्रसेवा दल, सर्वोदय सर्वांच्या मदतीनं त्यांनी वार्षिक परीक्षेनंतर 1 महिन्याचं श्रमसंस्कार शिबिर पाटण तालुक्यातील गुणवंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोरगिरी गावी योजलं होतं. आम्ही कॉलेजची 50 मुलं उत्स्फूर्तपणे त्यात सामील झालो. सर अपंग होते, पण त्यांचा उत्साह आम्हा तरुण विद्यार्थ्यांना लाजवणारा होता. सेवा दलाचे जोशी पती पत्नी या शिबिरात होते. आदर्श संयोजकाचं ते चांगलं उदाहरण. प्राध्यापक राम बापट, सर्वोदयी कार्यकर्ते गोविंदराव देशपांडे आदी प्रभृती मान्यवर आमच्याबरोबर काही काळ होते. त्यांचा सहवास, भाषणं, संस्कार आणि सरांच्या धडपडीनं माझ्यातली विधायकता पोचली गेली. कढेचं पाणी प्यायचा योग या शिबिरामुळे आला. परिसरातील रामदास स्वामींचं एक प्रेक्षणीय म्हणण्यापेक्षा ऐतिहासिक महत्वाचं ठिकाण या काळात आम्ही पाहिलं होतं. आम्ही शिबिरातून परतलो आणि 1ल्या वर्षाचा निकाल माझ्या हाती आला. मला प्रथम वर्ग मिळाला होता. आता स्टायपेंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं गड जिंकल्याचा आनंद झाला होता. आईचे डोळे भरून आले होते. ती देवभक्त होती. तिनं देवास दिवा लावून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मे महिन्याच्या सुट्टीत येताना रिमांड होममध्ये गेलो होतो. मी कॉलेजला गेलो तरी सुट्टीत जाता येता रिमांड होममध्ये जाणं अनिवार्य होतं. त्याशिवाय पंढरपूरने गारगोटीचा व्हिसा मिळणं शक्य नसायचं. मी आता विजार फुल पॅन्ट घालू लागलो होतो. पण रिमांड होममध्ये आल्यावर तेथील गणवेश पांढरा शर्ट, खाकी हाफ पॅन्टच घालावी लागायची. फार वाईट वाटायचं त्याचं. केसही कमी करणं भाग असायचं. मी कॉलेजातला आता एक हुशार, हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून सर्व परिचित झालेलो. पण रिमांड होमच्या लेखी मात्र मी इतर 100 मुलांपैकी एक इतकंच माझं अस्तित्व होतं. असं रिमांड होम छाप होऊन कॉलेजला जाणं जीवावर यायचं. एक मात्र खरं की आश्रम असू द्या की रिमांड होम, या 2 मातृसंस्थांनीच माझ्या पायांना बळ दिलं आणि माझ्या महत्वाकांक्षेस पंख फुटले, तेही या संस्थांमुळेच. लहानपणी या संस्था मला नकोशा वाटायच्या. संस्था नियमांच्या काचात बंदिस्त असतात. तिथं मोकळे वारे खेळायचे तर तशी दृष्टी असलेली अधिकारी, कार्यकर्ती मंडळी असावी लागतात. त्यावेळच्या मर्यादित जागृती आणि साधनानिशी चालणाऱ्या या संस्थांनीच मला उद्याची उज्ज्वल पाठ दाखवली. हे नाकारून कसं चालेल? माझ्या जीवनास खरी उभारी, भरारी लाभली ती याच काळात.
प्रिपरेटरी वर्गात प्रथम श्रेणी द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानं मी गारगोटीला जायच्या इराद्यानं कोल्हापूर रिमांड होममध्ये पंढरपूरहून मे महिन्याची सुट्टी संपवून जूनमध्ये परत आलो. दरम्यान श्रीयुत वाळवेकर साहेबांची बदली होऊन श्रीयुत V.R. देसाई नावाचे नवे शासकीय परिवीक्षा अधिकारी अधीक्षक म्हणून रिमांड होममध्ये रुजू झालेले होते. 1967-68 वर्षासाठी माझी वाढलेली मुदत 11 एप्रिल 1968 संपली असली तरी परीक्षेपर्यंत संस्थेत ठेवण्याची अनुमती शासनानं खास बाब म्हणून दिलेली. अशा स्थितीत मुदत नसल्यानं कोणत्या आधारावर संस्थेनं मला पुढे शिकण्यास गारगोटीच पाठवावं असा देसाई साहेबांनी केलेला मूलभूत प्रश्न माझ्यासाठी तरी यक्ष प्रश्नच होऊन बसला होता. संस्थेतील माझ्यासारख्या निराधार मुलास मुदत संपल्याची तारीख फाशीच्या तारखेसारखी जीवघेणी असते खरी. काय करावं सुचत नव्हतं. मी रिमांड होममधून भिंतीवरून उडी टाकून चोरून आंतरभारतीच्या देशपांडे सरांना त्यांच्या घरी जाऊन ही गोष्ट सांगितली. मला असं समगे सरांकडून कळलं होतं की रिमांड होमचे सेक्रेटरी प्राध्यापक D.M. चव्हाण तथा दादा देसाई साहेबांना सांगू शकतात. देशपांडे सर आणि दादांचा आंतरभारतीमुळे संबंध होते हे मी जाणून होतो. देशपांडे सरांनी ही गोष्ट दादांना समजावली. दुसऱ्या दिवशी दादा आणि देशपांडे सर संस्थेत आले. मला बोलावून घेतलं. संस्थेच्या जबाबदारीवर मला पुढील शिक्षणासाठी पाठवायचं ठरलं. दरम्यान मुदतवाढीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा पाठपुरावा करायचं ठरलं. त्याप्रमाणे मी गारगोटीला रुजू झालो. पण रोज नव्या अडचणी वाचून उभ्या राहायच्या. साधी 20 रुपये परीक्षा फी भरायला किती वेळा लिहावं लागायचं अंत नव्हता त्याला. प्रश्न अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचा जाणीवेचा नसायचा. शासकीय अधिकारी नियमात जखडलेला असतो. खरं तर अशा संस्थेत तो अनाथ मुलांचा पालक असतो. त्यास विवेकशील निर्णय घेण्यास अधिकार यंत्रणेनं द्यायला हवा. मात्र हे सहसा घडत नाही.